श्रीराम जय राम जय जय राम। संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात। ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत। संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावे ठेवतो। एक जण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचे नुकसान करता, अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेष पात्र करता। वास्तविक आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे। राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले, आपण मीपणाने करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते। संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही। एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे। तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो। कर्म करूनही तो अलिप्त राहतो, आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो। संतांचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याची शिव्यांची भाषा सुद्धा न बोचणारी किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते। सत्पुरुष काही विद्वान नसतात। अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकवत नाही। कुणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कुणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही, असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात। संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते। लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला त्याची आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते। याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते। तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे। भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो। त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की तो निवांत होतो। संत हे खरोखर आईसारखे आहेत। ते आपल्याला भगवंताची आठवण करून देण्याचे कार्य करीत असतात। सर्व जगावर संतांचे उपकार आहेत। त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला। परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले। एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे संत ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले। या 4 गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही, नेहमी समाधानच राहील। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। जग संताशिवाय असणे शक्य नाही, आम्हाला त्यांना ओळखता येत नाही। श्रीराम जय राम जय जय राम। श्री गुरुदेवांचे पवित्र विचार। विहित कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्याची आपली जबाबदारी कोणी पाहत नसताना अधिकच वाढते। परिणामांची पर्वा न करता व कोणी पाहील याची भीती न बाळगता जेव्हा आपण आपले कर्तव्य करतो, तेव्हाच आपण योग्य प्रकारे कर्तव्य करण्यास शिकलो असे म्हणावयास हरकत नाही। जेव्हा आपण कोणाला जबाबदार नसतो तेव्हा आपले कर्तव्यच आपली साक्षी असते। आपण आपल्या कर्तव्यात कसूर केली तर
कर्तव्याच्या दृष्टीने आणि म्हणून देवाच्या दृष्टीनेही आपण पाप केल्यासारखेच होईल. ज्यांची आपल्या गुरूंच्या वचनावर दृढ श्रद्धा असते, जो आपले सर्वस्व गुरूच्या व्यक्तिमत्वांमध्ये विलीन करून टाकतो, म्हणजेच त्यांनी जे करून देव मिळवला ते तो करतो, जो पवित्र व निष्कलंक असतो, विरक्त आणि अनुतापी व नेमस्त असतो, तोच खरा शिष्य होय. मनुष्याच्या वाचेवर बसलेले असत्याचे थर हरिनामामृतानेच धुतले जातात. मनुष्याला स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यायची असेल तर त्यासाठी केव्हाही वाव आहेच. त्याला अनुकरणीय असे आदर्श केव्हाही कोठेही मिळण्यास प्रत्यव्यय नाही. कारण जगातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीपासून काय घ्यावे आणि काय घेऊ नये हे मनुष्य शिकू शकतो. एका दृष्टीने संपूर्ण जग गुरूंनी भरलेले आहे असे म्हणावयास हरकत नाही. फक्त मनुष्याला शिकण्याची इच्छा मात्र पाहिजे. मनुष्याचे मन हे स्वभावतःच चंचल आहे. जोपर्यंत ते पूर्णतः परमेश्वराच्या ध्यानामध्ये एकाग्र होत नाही, तोपर्यंत त्याचे कशावर प्रेम बसेल हे सांगता येत नाही. कामवासना वृद्धपणी जागृत होऊ शकते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.